भेटूयात आपण. नाही नाही, ऑफिसला नको, माझ्या ऑफिसचं इनॉग्रेशनचं काम चालू आहे. मग एक काम करू, आपण माझ्या घरीच भेटू. केव्हा ते कळवतो मी तुम्हाला. ओके, थँक्यू, बाय बाय. या ज्योतीसारखं आयुष्य उजळून टाकलंयस तू माझं. अमुक काय ग? आर्या घरातनं बाहेर निघालीये. काय? अगं पण का? अरे काल तू तुझ्या प्रेमाची कबुली दिलीस तिच्याजवळ. हो. पण तिला असं वाटतंय की सईला टाळण्यासाठीच तू आर्यावरचं प्रेम कबूल केलंस. अगं पण असं काहीच नाहीये, तिचा गैरसमज झालाय. मी 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 समजावतो तिला. एक मिनिट. असं का वाटलं तुला? माझ्या मनात सईचा विचार आला सुद्धा नाही. आय नो मला रिअलाइज व्हायला वेळ लागला, कारण माझ्या नेचर प्रमाणे मी तुला पारखून घेत होतो आणि स्वतःलाही. माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे आर्या, तुझ्यावर, बाकी कुणावरच नाही. तुला खोटं वाटतंय का? माझ्या डोळ्यात दिसत नाहीये तुला? माझे डोळे सांगत नाहीयेत तुला माझं तुझ्यावर किती प्रेम येते? तुला कळत नाहीये का? हा, फिरकी घेताय ना माझी? अर्थात. कर शाण्या, इतके दिवस छोट्यातली छोटी गोष्ट बी माझ्या पदरात तोंड लपवून सांगत होतास ना मला, आणि एवढी मोठी गोष्ट सांगितली नाहीस होय. आम्हाला ना तुझ्या तोंडून ऐकायचं होतं तुझं आर्यावर किती प्रेम आहे ते. बरोबर फसलास की नाही? अगं फसणार. सरळ साधा पोरगा आहे तो, आणि असाच राहा वच घरच्यांसारख्या लांड्याला बड्या नगर. आणि आता तर प्रेमाची जोड मिळाली आहे तुला. दोघं बी चप्पून राहावा. सुखी राहा, असेच आनंदात राहा. आता नव्यानं संसाराला सुरुवात करायची परत. या करड्यातलं कुकू घे आणि तिच्या भांगात भर. एवढी कडू आहे, कशी खाल्लीस तू आणि का खाल्लंस? तू खूप प्रेमाने दिली होतीस, आणि तुझं हे स्पेशल थँक्स गिव्हिंग इतकं गोड होतं की त्यातला कडवटपणा निघून गेला होता. मला स्वतःला अमुकच्या आयुष्यात लादायचं नाहीये. खरंच? यू मीन इट? येस, आय मीन इट. अमुक, ह्या आनंदाच्या क्षणी काही मागू तुझ्याकडून? मग आपलं हे एक नवीन नातं उमलत असताना तितक्याच जीवाभावाचं दुसरं नातं कोमेजलेलं मला नाही आवडणार.
म्हणजे तू आईंशी बोलणं टाकलंयस. प्लीज पुन्हा बोलायला लाग त्यांच्याशी. म्हणूनच मला तू खूप आवडतेस. याच दिवसाची वाट बघत होती बघ. काळी सुपा एवढं झालंय. मनावरचा सगळा ताण गेलाय बघ. तुम्ही दोघे एकत्र झालात ते बी महाशिवरात्रीच्या दिवशी. आता ना तुम्ही दोघांनी महाशिवरात्रीची पूजा करायची एकत्र. पण आजी, ते शिवलिंग कोणालाही दिसता कामा नये. काय करावं काय कळत नाहीये. गुरुजींचा फोनच लागत नाही की तिला. सरकार, काय झालंय? आज सकाळी सकाळी आलमन घेऊन बसलात तुम्ही. तो मुंबईला होता तेव्हा मी त्याच्या फोटोशीच बोलायचे. आता तो घरात आहे, माझ्या डोळ्यासमोर आहे, तरी मी फोटोशीच बोलावं लागतं. काय करणार, बोलणं टाकलंय त्यानं. आम्हाला समजतंय. तुम्हाला काय वाटतं? आमच्या जीवाला बी चिमटा बसतोच की हो. पाप आहोत आम्ही त्याचे. आम्हाला पण वाटतं आमच्या मनासारखं वागावं, आमच्या पावलावर पाऊल टाकावं. आज समजा डोलारा जो आम्ही उभा केलाय ना, ही सत्ता, हे घर, हे समजा त्याने सांभाळावं. पण नाही, त्या पोरीच्या प्रभावाखाली गेलाय. दूर गेलाय हो आपल्यापासून. मलाही आवडलं असतं. तुमच्या मनासारखं वागायला. तुमचा रुबाब, तुमचे मॅनेजमेंट स्किल्स सगळंच फार आवडतं मला. पण तत्व, तुमची माझे प्रिन्सिपल्स नाही मॅच होतं का साहेब? तुमच्या मनासारखं वागणं म्हणजे चुकीच्या रस्त्यावर पाऊल ठेवणं. ते नाही जमणार मला. त्याहीपेक्षा तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे. तुम्हाला घरासाठी, सत्तेसाठी मुलगा हवाय की मुलासाठी सत्ता आणि घर हवंय? I'm sorry. मी तुझ्याशी हार्शली बोललो. असं करू नको बाळा. परत तू हट्टीपणा कर, माझ्याशी भांडतो. बोलायचं नाही असं नको करू. नाही सहन होत रे. तुझ्याशी अबोला धरून माझा तरी जीव राहणार आहे का? बाबा म्हणलं होतं ना, आपलं पोरगलंही समंजस आहे. आहे की. आम्ही कुठं नाही म्हणतोय. जी पोरगी पाटलांच्या जीवावर उठली आहे तिची बाजू घेताना कुठे जातो यांचा संबंधसपणा? इथेच तर आपले मतभेद आहेत ना दादासाहेब. जी आर्या पाटलांच्या जीवावर उठली असं तुम्ही म्हणताय ना, त्याच मुलीने मी आईशी बोलावं म्हणून मला तयार केलं. अमोघ,
तिथे चौरंगावर ठेवलेलं शिवलिंग गेलं कुठे? मी स्वतः आणून ठेवलेलं, असं कसं होईल? तुला काय वाटलं तू आमच्या विरोधात जाऊन वागशील आणि आम्ही सगळं सहन करू? तुझी महाशिवरात्रीची पूजा उधळून लावली आहे मी. विराट गुरुजींनी मला आधीच कल्पना दिली होती त्याची. तुझी काळूबाई म्हणजे देवी पार्वतीचं रूप, म्हणून आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर पार्वतीची पूजा करायची होती ना तुला. मी असताना कशी होईल पूजा आर्या? नाही होणार. काल रात्रीच व्यवस्था केली आहे मी त्याची. आज शिवलिंग सापडलं. देवी महाशिवरात्रीच्या दिवशी आणि जागा कुठली? तर धन्यांनी भूमिपूजन केलेली. सगळं कसं मनासारखं जुळून आलंय बघा. आपल्याला हे शिवलिंग सापडलं. उद्या आपण मनोभावे पूजा करू याची. काळूबाईच्या नावानं सांग भलं. ते शिवलिंगच मी गायब केलंय आर्या. आज तुझी महाशिवरात्रीची पूजा नाही होणार. समते ठिकाणी कॅमेरे लावून झालेत बघ. चल आता आपण मेन स्क्रीनवर चेक करूया की वाड्याचा समदा भाग कव्हर झालाय की नाही. चल 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 बघूया. आई काळूबाई, तू तर पार्वतीचंच रूप आहेस ना. तुला माहिती आजचा दिवस खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी. आज महाशिवरात्रीच्या दिवशी शिव आणि शक्तीची पूजा व्हायलाच हवी. मला मनापासून करायची होती ती पूजा. आणि तुला सांगू आजचा दिवस का महत्वाचा आहे माझ्यासाठी? कारण अमोघने मला आपलं म्हटलंय. मला माझा शिव मिळालाय, त्याचेच आभार मानायचे होते ग. सगळं जुळून आलं होतं, पण बघ ना, शिवलिंग गायब झाले, नाहीस झाले. आई काळूबाई, मला महाशिवरात्रीची पूजा करायचीच आहे. आता तूच माझा हट्ट पुरव. ती पूजा कुठे आणि कशी करून घ्यायची हे तू ठरव. पण मला मार्ग दाखव. मला साथ देशील ना? काळूबाईच्या नावानं सांग भलं. काळूबाईच्या नावानं सांग भलं. भक्तांसाठी कासावी सोडणारं तुमचं हे रूप आम्हाला फार विलोभनीय वाटतं देवी. भक्तांचा हट्ट पुरं करण्यासाठी आम्ही अगदी क्षणाचाही विलंब घेत नाही. देवाधिदेवा, जगन्माता आहे मी. आणि माता म्हणजे मूर्तिमंत वात्सल्यच. लेकराचा हट्ट पूर्ण केल्याशिवाय आईचं मन राहील का? आज माझी परमभक्ता आर्या हिने एक लढीवाळ हट्ट केलाय, ज्यात मला विशेष आनंद आहे. आज महाशिवरात्रीच्या दिवशी
तिला शिवशक्तीची पूजा करायची आहे. तिचा हा हट्ट पुरवताना अनायासे मला आपलाही सहवास लाभणार आहे. आणि कैलासपती एरवी मला म्हणता, पण भोलेनाथ आपणही आपल्या भक्तांची काळजी घेण्यात सदैव गुंतलेले असतात. अगदी खरं आहे देवी तुमचं. चला, आम्ही आपणास वेळ देत नाही या कारणावरून आपल्यातच भांडण होण्याआधी आपण आर्याचा हट्ट पूर्ण करण्याचं काम करूया. चतुर आहात. समजा काय होतंय? एवढा एवढा प्रकाश काय येतो स्क्रीन मधून? डोळेच दिपायला लागले. सई सई, अगं काय होतंय तुला? तू तू एवढी एवढी थरथरायला कशाला लागलीस? अगं तुला घाम बी फुटलाय? काय होतंय सई? सई, सई तुझे डोळे सई सई, अगं काय होतंय तुला? तुझे तुझे डोळे काय एवढे लाल झालेत? सई बघू मला. नाही, हिच्या समोर डोळे उघडून नाही चालणार मला.